सर्वांना श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपतो. हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते. या काळात आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजन केले जाते. तसेच काही उपाय देखील करतात. या उपायांनी आपला पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे. पितृपक्ष हा 15 दिवस असतो. यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केली जाते. असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात. त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात. यामुळे आयुष्यात सुखशांती येते असे म्हणतात. पाहुयात पितृपक्ष केव्हा सुरू होणार व पितृपक्षात तिथीनुसार श्राद्ध केव्हा घालावे. पितृपक्ष केव्हा सुरू होणार? पितृपक्ष प्रारंभ भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवार 7 सप्टेंबर 2025. पितृपक्ष समाप्ती आश्विन कृष्ण पक्ष अमावस्या रविवार 21 सप्टेंबर 2025. पितृपक्ष श्राद्ध तिथी पौर्णिमा तिथी श्राद्ध रविवार 7 सप्टेंबर 2025. प्रतिपदा तिथी श्राद्ध सोमवार 8 सप्टेंबर 2025. द्वितीया तिथी श्राद्ध मंगळवार 9 सप्टेंबर 2025. तृतीया तिथी श्राद्ध चतुर्थी तिथी श्राद्ध बुधवार 10 सप्टेंबर. भरणी तिथी आणि पंचमी तिथी श्राद्ध गुरुवार 11 सप्टेंबर. षष्ठी तिथी श्राद्ध शुक्रवारी 12 सप्टेंबर तर सप्तमी तिथी श्राद्ध शनिवारी 13 सप्टेंबर. अष्टमी तिथी श्राद्ध रविवार 14 सप्टेंबर. नवमी तिथी श्राद्ध सोमवार 15 सप्टेंबर. दशमी तिथी श्राद्ध मंगळवारी 16 सप्टेंबर. एकादशी तिथी श्राद्ध बुधवारी 17 सप्टेंबर. द्वादशी तिथी श्राद्ध गुरुवारी 18 सप्टेंबर 2025. त्रयोदशी तिथी किंवा माघ श्राद्ध शुक्रवारी 19 सप्टेंबर. चतुर्दशी तिथी श्राद्ध शनिवारी 20 सप्टेंबर रोजी. तर सर्व पितृ अमावस्या श्राद्ध रविवारी 21 सप्टेंबर 2025 रोजी. तर सर्व पितृ अमावस्येला ज्यांना कुणाला शक्य झाले नाही पित्र घालणे आधीच्या दिवसात ते ह्या दिवशी पित्र घालतात. पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये? या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य आणि पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. पितरांच्या शापामुळे संतती सुखातही बाधा येते. पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये. पितृपक्षामध्ये काय करावे? पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण म्हणजेच पिंडदान वगैरे केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागेल. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पित्र लवकर तृप्त होतात. पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजापर्यंत पोहोचते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते. पितृपक्षात काय करू नये? पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. ते निषिद्ध आहे. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल, उटणे इत्यादींचा वापर करण्यास मनाई आहे.
या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते. काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. पितृपक्षात कावळा अशा पद्धतीने देतो शुभ अशुभ संकेत. जर तुमचे पूर्वज अतृप्त असतील तर. घराच्या छतावर ओरडणे. पितृपक्षात जर घराच्या छतावर कावळा सतत येऊन आरडाओरडा करत असेल तर ते अशुभ मानले जाते. याचा घरात काही मोठे संकट येऊ शकते. घरासमोर बसणे. सूर्योदयाच्या वेळी तुमच्या घरासमोर पूर्व दिशेला कावळा जर बसला तर तो शुभ संकेत मानला जातो. यशस्वी होण्याचे ते लक्षण मानले जाते. डोक्याला स्पर्श करून जाणे. पितृपक्षाच्या काळात कावळा डोक्याला स्पर्श करून जात असेल तर ते शकुनशास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. यामुळे मृत्यू किंवा घातक काहीतरी घडण्याचा संकेत मानला जातो. पायानं माती काढणं. घराच्या परिसरात एखादा कावळा येऊन पायानं माती खोदताना दिसला तर ते आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. सुकलेल्या झाडावर बसणं. पितृपक्षात सुकलेल्या झाडावर बसलेला कावळा पाहणं हे घरातील दारिद्र्य किंवा कुटुंबातील कलहाचे प्रतीक मानले जाते. पायांना स्पर्श करणं. या काळात कावळा तुमच्या पायांना स्पर्श करून निघून जाणं शुभ मानलं जातं, ज्यामुळे तुम्हाला समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. चोचीत तुकडा घेऊन जाताना दिसणं. पितृपक्षाच्या काळात कावळा चोचीत काहीतरी घेऊन निघाल्याचे दिसणं घरात धनधान्य आणि धनसंपत्तीचे लक्षण मानले जाते. पाणी पिताना दिसणं. कावळा पाणी पिताना दिसला तर हे कामातील अडथळे दूर होण्याचे आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्याचे लक्षण आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.